आता मला आहे ना असे ते जाळीदार घावणे असतात ना ते मला आवडतात, तर तसे बनतात की नाही मला टेन्शन आहे. तुला काय वाटतं बनतील? बघूया, ट्राय करू. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे. आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळ सकाळ मस्त ऊन घेते, मला फ्रेश व्हायचं आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आता सकाळ सकाळ मी भाऊला नाही गुड न्यूज दिली. मी आज भाऊला बोलली की भाऊ आपल्याला करायचे आहेत घावणे आणि बटाट्याची भाजी. तर भाऊचे रिएक्शन कसे होते? एक नंबर. जे त्याला कधीच मिळत नाही. तर ना आपलं जे घावण्याचा तवा आपण आणला होता भाईंदरवरून, तर तो अजून आपण अनबॉक्स केलेला नाहीये. तर विचार केला की आज आपण त्याच्यामध्ये डोसे बनवूयात, घावणे करूयात आणि मस्त पैकी बटाट्याची पिवळी भाजी करूयात. कसा आहे बेत आजचा? एक नंबर. तर आता मी ना पटापट सगळं पहिले आवरून घेते, म्हणजे मला जेवढं जमेल तेवढं. इकडे सगळं पसारा आहे थोडा थोडा घरी आपल्या, तर तो सगळा क्लीन करून घेते. भाऊ त्याचं काम करतो एडिटिंग, आणि जेवढं होतं तेवढं आवड. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. मी पण ट्राय करणार आहे, बघूया. म्हणजे तो आहे ना डोसा कसा, डोसाच काय येतो यार, बरोबर डोसाच येणार, कारण घावणे आपण कधी करतच नाही म्हणून. तर ते घावणे आपले कसे येत आहेत ना नवीन तव्यामध्ये, ते आपण बघूया. इकडे बघा, इकडे लावून ठेवलंय, अजून त्याच्यावरचं प्लास्टिक पण ओपन केलं नाहीये, तर ते बघायचे. भाऊ ये इकडे, जाण ना तवा. तो हा तवा आहे ज्याच्यावरती ताई आज घावणे बनवणार, आणि हा स्पेशली तवा आहे ना घावणे आणि डोशासाठी. बाकी आपण याच्यामध्ये चपात्या भाकऱ्या नाही करू शकत. फ्रेश झाले, खूप बरं वाटतंय. आणि आता आहे ना मी करणार आहे तांदळाचे घावणे. तर त्यासाठी घरी जे पीठ होतं ना अवेलेबल, जे आपलं तांदळाचं दळून आणलेलं, तेच घेणार आहे मी. आणि आधी थोडेसे करून बघणार आहे, कारण कसे होत आहेत. पॅन तर आपण नॉनस्टिक नवीन घेतलेलाच आहे, तो अनबॉक्स करायचाच आहे आपल्याला. पण त्याच्यासोबतच म्हटलं आज बघूया, खूप दिवसांनी पण भाऊची इच्छा होती की भाऊला पाहिजे म्हणून. तर त्यासाठी मी ट्राय करते आज पहिल्यांदा. वेगळी पण पद्धत असू शकते आपले घावणे बनवायची, पण ही मला बटाटे पण शिजत ठेवले कुकरमध्ये, कारण ही मला सोपी पद्धत वाटली. आता अजून कोणत्या पद्धतीने करत असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. पण मी इन्स्टंट घावणे करण्यासाठी मी आता हेच करते. मी ना या साईजचे ना 5 चमचे घेतलेत तांदळाचं पीठ. 5 चमचे पहिले कमी करून बघते. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करते, चवीनुसार मीठ घेतलंय, ते मिक्स करून घेऊया. आपल्या जो अगोदर आहे ना घावणे परफेक्ट बनतात की नाही आपण बघूया, त्याच्यानंतर मग आपण जास्त करू शकतो, बरोबर ना? तर त्यासाठी मी 5 चमचे पीठ घेतलंय. त्यांना थोडं थोडं करून मी पाणी ऍड करते. सगळे अंदाज आहेच, थोडंसं जास्त पाणी घेऊया, मिक्स करते. तुला जमतंय ना? पण हा आधी मी एवढंच करून बघते, बाकीचं मला नाही समजत. पिठाचं छान असं तयार करून घेतले आपण पाणी ऍड करून. आता एवढी मी कन्सिस्टन्सी ठेवली याची, मी जास्त पातळ नाही घेतलंय. भाजी पण आपली तयार झाली, पिवळी बटाट्याची भाजी. आता मला आहे ना असे ते जाळीदार घावणे असतात ना ते मला आवडतात, तर तसे बनतात की नाही मला टेन्शन आहे. तुला काय वाटतं बनतील? बघूया, ट्राय करू. येस. आता याची अनबॉक्सिंग करतो भाऊ. आता आहे ना खूप दिवस झाले ते पॅकिंग होतं ना, त्याच्यामुळे भाऊला सांगितलं स्वच्छ घासून घे एकदा तो पॅन, आणि त्याच्यानंतर मग आपण यूज करूया. आणि त्यातून थोडंसं काळं हे निघतंय ना, खूप दिवस झाले ते भांड्यांच्या दुकान वगैरे पण ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळे. आपण कोणतीही नवीन वस्तू आणली ना घरी की ती पहिले स्वच्छ धुवायची, म्हणजे भांड्यांमधलं सांगते मी, स्वच्छ धुवायची, घासायची, त्याच्यानंतर ती यूज करायची. आणि त्यासाठी पण त्याने ना स्पेशल काथ्या दिलाय, ग्रीन कलर, तुम्ही पाहिलाच असेल, तर तोच काथ्या यूज करायचे. आणि हा पलिता दिलाय, आपण स्टीलचा वगैरे नाही यूज करू शकत, कारण त्याला स्क्रॅचेस येतात म्हणून. नवीन तव्यानं आपला ते हळद कुंकू लावायचं विसरून गेली होती मी, तर आता मी इकडेच लावते हळद कुंकू, तांदूळ. आपण आहे ना घावण्याची तयारी करूया. इकडे तवा ठेवते, भावला छानपैकी घासलाय त्याला, आणि आपलं तांदळाचं पीठ परत इथं मिक्स करते. ते पाणी करमतं ना वरती. बघूया, मी खूप एक्सायटेड आहे कसे आपले घावणे. मेन चीज, तेल घेतलंय, त्याच्यानंतर कांदा. सुरी कुठे गेली ती? तर या कांद्याला ना आपण असं सुरी ऍड करूया याच्यामध्ये. तव्याला सुरी लागली नाही पाहिजे, थोडी मागे घेते, छान असं तेलामध्ये हे करून मग तव्याला हे फिरवू. कारण ही जी पद्धत आहे ना ही कोकणातली पारंपरिक पद्धत आहे. आपण कांद्याला तेल लावून त्याच्यावर असं स्प्रेड करायचं. आता आपण नॉर्मली असं पण चमच्याने वगैरे लावू शकतो, पण याची टेस्ट आहे ती वेगळीच असते. चला आता तवा तापायची आपण वेट करूया. कोकणची चिडूला आता कसला वेट करते? तापायला तरी पाहिजे.
ओके गरम झालंय. गॅस आहे ना एकदम मी बारीक ठेवलाय. सो पहिलाच आपला शुभारंभ आहे मित्रांनो या तव्यावरती. बघूया तवा आपला सक्सेसफुल होतोय की नाही घावणा. काय आहे ते लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे तुमच्या समोर. तर चला आता ताई मास्टर शेफ ऑडिशन देते, बघूया. तेलामध्ये डीप करूया. मी छोटे छोटे करते ना, मधोमधच लावते फक्त. आपण ह्याच्या पेल्याने आहे ना ओ भाई साहब एक नंबर वाटतंय. 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवते मी. बघूया कसं होतंय. असं वाटलं टाकताना की होईल म्हणून परफेक्ट. काय झालं ते पण ना कसं झालंय. झाकण नसतं ठेवायचं का? पहिलाच काय झालं मित्रांनो, काय झालं असेल सांगा कमेंट करून. मला पण नाही माहिती. सोडायचं चम्मचने सोडणार दुसऱ्या. मे बी हा पहिला असावा म्हणून असेल कदाचित. झाकण नको ठेवू. हा झाकण नाही ठेवलं. थोडं थोडं आहे ना होतं इकडून. अरे हा अरे व्यवस्थित. फक्त ना मला वाटतं गॅस नीट तापला नव्हता असं मला वाटतंय. अच्छा थोडं नॉर्मल कर. इट्स ओके मित्रांनो, काय हरकत नाही. असं काय नाहीये, पहिला असेल म्हणून कदाचित झालं असेल असं. सो नेक्स्ट पण आपण बघूया. आणि हे खाणार आहे आपण, टाकून नाही दे. तरी पण झाला ना हा. झाला पण आहे ना नरम वाटतं. असं कुरकुरीत व्हायला पाहिजे ना. नक्की प्रॉब्लेम काय हे तापायला पाहिजे अजून. तवाच तापला नव्हता असं वाटतंय मला. आता पुन्हा टाकून बघूया ना आपण कसं होतंय. हे नॉर्मलच ठेवलंय. तेल ऍड करते. हा आपण इथे काढला आता. तेल पण जास्त टाकायला पाहिजे मला. आता आपले फॅमिली मेंबर्स बघतील ना तर सांगतील आपल्याला कसं करायचं आहे ते. ऍक्च्युली हे सगळं प्रोसेस मम्मीला माहित आहे. मम्मी पण सांगू शकते. मम्मी आता ऑफिसवर आहे. हा आवाज आला नव्हता पहिल्यांदा. बघूया गणपती बाप्पा मोरया. तरी मी थोडं आहे ना बट बघ ना, पण ते जाळी पण येते ना, जाळी पण आली आहे. साईडने टाकलं पण साईडने ऑलरेडी. मी झाकण नेट मारणार ह्याच्यावर, झाकण नाही ठेवणार. असंच आपण बघूया कसं होतं. सॉफ्ट आहे थोडं, होऊ दे त्याला क्रंची. लेट्स सी गाइस, क्रॉस फिंगर्स. आणि हा मला आहे ना परफेक्ट कोणती गोष्ट नाही झाली तर मला आहे ना नाही आवडत. मला परफेक्ट गोष्टी लागतात. कारण आतापर्यंत मी रेसिपीज बघितल्या असतील, मला ज्या आवडतात, ज्या मला येतात ते तुमच्यासोबत शेअर केलं. तिथून पुढे पण करत राहील. पण आता याचं जरा कोणतं मला परफेक्ट घावण्याची रेसिपी माहिती असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. येतोय रे बाबा, येतोय रे बाबा, येतोय रे बाबा. हे पलटी पण करायचं असतं का? हा मग असेल ना करायचं. एक साईड नको शिकायला, ट्राय तर मार. बघा आता हे ना अख्खं निघालं. हे मग अशी पूर्ण हे गेलंय ना. पहिला आपला डोसा एकदम सॉफ्ट झालाय. डोसाच येतो तरी पण पहिला घावणा सॉफ्ट झालाय. आता आपण पलटी मारूया. एक नंबर जबरदस्त. ऍक्च्युली तापला नव्हता. हा बघा मस्त ताईने इथे सर्व केलेलं आहे घावणे आणि मस्त बटाट्याची भाजी. एकदम डिलिशियस. ताई एक नंबर. आता टेस्ट काय करायचं बघूनच कळतंय की राव. एक नंबर मित्रांनो, या तुम्ही पण खायला. मस्त. आणि फायनली आपण जो विचार केला तर ते सक्सेस झालं. इट्स अ ग्रेट सक्सेस. नुसतं झालं मित्रांनो, नादच खुळा. हे काय बाबा बाबा बाबा. अरे यार इकडे बसलेली ना तर अचानक स्मेल आला. तरी मी तुला बोललो होतो ताई घावणा बघ म्हणून. तोच काय हा घावणा. त्याला बघितलेला हा दुसरा आईच्या गावात साईडचं खाते आता काय. तसं तू रांगडा गडी आहेस, तुला सगळं पचतं. तर आजच्या दिवसामध्ये जेवढ्या गोष्टी घडल्या तुमच्यासोबत शेअर केल्या आणि आपण घावणे केले त्या नवीन तव्यामध्ये. पहिला दुसरा ओके आला, त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी आला. आता ते भिडाचे तवे गावी असतात ते आणि आपण इकडे साध्या नॉनस्टिक तव्यामध्ये केलेले, त्याच्यामध्ये खूपच फरक असतो. पण प्रॉपर येण्यासाठी अजून काही ट्रिक आणि टेक्निक्स वापरायचे आहेत ते आपण नक्कीच पुढच्या वेळेस ट्राय करू. ॲज युजल कुत्रे. तर असं आहे. आता बघूया काय काय करायचं पुढे काय काय. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा या व्हिडिओ मधला कोणता पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आणि शेअर करा जास्तीत जास्त. माहिती आहे ना, मंदारा मोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बेल बटन कसे दाबायचे हे स्क्रीनवर तुम्ही बघताय. चला काळजी घ्या. टेक केअर ऑल. बाय.